सो गाईज सो व्हॉट्सअप गाईज हे आमचा नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. आता यो ब्लॉग आहे 7वा. आता आमचा जर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आमचा डिझेल संपत गेला होता. आमचा डिझेल संपत होता आणि आता मामू सध्याला बाहेर वाटले आणि आमचे मास्टर झोपले होते. आता मी ब्लॉग चालू केलेला आहे. आता डिझेल टाकी फुल करणार आहे. काय म्हणता माझ्या टेन्शन मध्ये पडलेले आणि इथं फुल मुसळधार पाऊस चालू आहे आणि आम्ही तरी पण टेन्शन घेणार नाही. आमचा पावसाचा आता डिझेल संपला असतं तरी आणि फुल मुसळधार पाऊस चालू आहे आणि नमस्कार चालू मुसळधार पावसात आणि डिझेल टाकी बघा फुल करते डिझेल टाकी आणि फुल मुसळधार पाऊस चालू. भाऊ कसं वाटतंय या पावसात? एकदम मस्त वाटतंय ड्राईव्ह करताना. रस्ता पुढं काही दिसत नाही तरी सुद्धा तिची थ्रिल आहे गाडी चालवण्याची. हे अनुभवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं मित्रांनो. हा आणि ही मेन गोष्ट मामाला विचारा. मामूचा डिझेल संपणार होता. मामू तरी टेन्शन घ्यायला आता हे गायच्या चालू आहे. ही गायच्या काचेला मळली की पावसाचं पाणी काचेवर थांबत नाही. जेणेकरून पाऊस चालू असताना गायछापनी तुम्ही काच साफ केल्यानंतर गायछाप मळल्यानंतर पाणी थांबत नाही. जे आतमध्ये बाष्पीभवन तयार होतं ते होत नाही. हे मित्रांनो लक्षात ठेवायचं गाडी चालवताना. आणि कुठं पण बाहेर निघायचं टायमाला ध्यानात आवाज लक्षात ठेवा. आता गाईज ही आमची क्रेटा आहे. आता क्रेटामध्ये आम्ही डिझेल वाचलेलं आहे. द ग्रीन डिझेलमध्ये फुल डिझेल भरलेलं आहे. मामू पत्ता बोलो सिर्फ किधर निघाले का? पत्ता बोलो पत्ता मास्टर पत्ता सांगा. पत्ता कुठे निघायचा है? सो एक डीजल टाकी भरा के अभी निकल गए थे. अभी हम लोग देखो मामू लोग गए सब जन ढाबे पे. देखो वहाँ पर सामने खाना खा रहे ढाबे पे. अब मैं भी जाता हूँ. अभी मैं भी वहाँ पर देखता हूँ क्या है खाना में क्या नहीं. और अभी देखो बज रहे कितने 8:02 हो रहे. अभी हम लोगों को निकलने का था यहाँ से नागपुर. अब नागपुर को हम लोग कितने बजे पहुँचेंगे? समझ 11 साढ़े 11 12 बजे तक पहुँचेंगे. चलो मिलता हूँ मैं आपको आगे. भावना आम्ही पेट्रोल पंप तर निघलो होतो पण आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. मामू हे बघा मास्टर लोक चहा पितात म्हणजे दाल आणि बाटी खातात. दाल बाटी वेगळे खातात पण हे चहा संग बाटी खाते. ते यांचं नवीन आहे. यांचं एकदा टेस्ट करून बघा तुम्ही. आहे ना मामू? ही इज एलियन नॉट मॅन. ही इज एलियन. ह्याला किती काय सांगा यांना समजून. यांना सांगितलेलं कळत नाही. हे आपल्या मनासारखंच करतात. ह्याला किती काय बोलला नवीन फॉर्म्युले काढतात. हा न काय काढते नवीन फॉर्म्युले काढतात. आणि एवढा पावसा पाण्याचं करतो चहा प्यायचं. त्यांनी बाटी मागवलं त्या बिचाऱ्याकडून. बाटी खात बसली त्यांना. एवढे अक्कल नाही मी मास्टरला राव. काय असतं खुदू हो बता जरा मास्टर को. मास्टरला खायला पाहिजे. नानकेट आणून ठेवले बिस्किट आणून ठेवले. ये नाही खात ते बाटीच खातात बाटी. बघू शकता मास्टर तर झाली गंमत. आता आम्ही चहा प्यायला बसलो. म्हणजे चहा पिता एवढा जोरात पाऊस यायला लागलाय बाहेर पण निघता जाता येणार नाही. पावसामध्ये काय म्हणणार खूप जास्तीचा पाऊस आहे. मागाशी जे मला थ्रिल वाटत होतं ते थ्रिल माझं गेलेलं आहे. शांत बसणं मला जास्त योग्य वाटतंय. तुम्ही काय बोलला त्याच्या बाटकीवाले? बारिश के चलते कारण हमको रिस्क लेना नहीं चाहते, इसलिए हम यहाँ पे साइड में लगा के चाय पीने को रुक गए. जैसे बारिश कम होगा हम अपने आगे के सफर में चालू हो जाएंगे. फिर क्या जाने का? घर पे जाने का डायरेक्ट नागपुर? वो तो गाड़ी चलने के बाद पता चलेगा. नागपुर निकलेंगे क्या घर को निकलेंगे? मास्टर मी काय विचारतोय गाडी कुठे जाणार आहे? कोणती गाडी? आपली गाडी नागपूरला जाईल का घरी? जमलं तुम्हाला. आता याचा पुढचा नक्की बघा. सो गाईज तुम्ही बघू शकता की आम्ही ढाब्यात थांबलो होतो. ढाब्यात हे माणूस भाऊ जेवत होता सर आमचा. आणि मामू आता गाडी चालवतो. मामू गाडी चालवणं कसं वाटतं आता? गाडी चालवायला छान वाटतं. आता कसं थोडी आता त्रास होतोय. लो विजिबिलिटी आहे. म्हणजे थोडक्यात नाही का पावसा आणि जे ग्लासवर जे पाणी पडतंय आपण बघू शकता. बघा वायपर चालू आहे. आपलं AC हिटर दोन्ही फ्रंटला चालू आहे. बघा इथं काचेवर लावलेलं आहे. आपण इथं बघा हे काचेवर लावलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं थोडं दिसतंय. असं नाही की दिसत नाही. फक्त जे गाडी 100-100 चालणारी गाडी फक्त 50 ते 60 स्पीडने चालवत आहे बघा. आणि 4 इंडिकेटर पार्किंग लावून आपण आज रोडवर चाललो आहे.
आणि ते पण आपल्या पुढे एक 10 टायर ट्रक चाललेला आहे. 10 टायरच्या ट्रकाच्या मागं आपण चाललेलो आहे. कारण की आपण नवीन आहे या रोडवर, आपल्याला माहीत नाही पुढे पाणी जमा आहे नाही आहे. कमीत कमी हे 50 फुटाच्या अंतरावर समजा ट्रक ते पाण्यातून गेला तर पाणीचं एक जजमेंट आहे ना, आपली गाडी ते पाण्यातून जाईल का नाही जाईल. त्या हिशोबाने आपण त्या गाडीच्या मागं मागं चाललेलो आहे. तर काहीच चालवताना कधीही लक्षात ठेवा, पावसा पाणीमध्ये वायपर तुमच्या गाडीत चांगले असावे, विंडशील्ड वॉशरमध्ये वॉश पाहिजे, शॅम्पू पाहिजे, आणि गाडी चालवताना दोन्ही आरसे वगैरे क्लीन दिसले पाहिजे. शेजारी गाडी आली गेली दिसलं पाहिजे पावसामध्ये. फक्त ही काळजी घ्या, काही अडचण नाही. आता आम्ही चाललो काहीच, अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून याची माहिती देतो याची. ओके, धन्यवाद. सोय बघू शकता, कारण की मागाशी आम्ही क्रेटामध्ये बसलो होतो. आता मागाशी आम्ही निघलो होतो. आत्ता आम्हाला जस्ट नाव कळालंय की आमच्या अमित भाऊचा वाढदिवस आहे. आत्ता तर 12 तुम्हाला सांगतो 12 वाजलेले. आता अमित भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायचे. आता मामू आपण कोणत्या हॉटेलला घ्यायचं आता केक कापाय? आता आपण ऑन द वेच आहे. रोडने एखादं चांगलं हॉटेल बघू, जसं आपल्याला अजून जेवण बी करायचं आहे. तर ॲक्च्युली ह्या रोडला 24 तास हॉटेल जेवणासाठी चालू असतात. त्यामुळं आपलं जेवायची काय आपल्याला अडचण भासणार नाही आहे. आणि ज्या हॉटेलमध्ये आपण जेवायसाठी थांबू त्या हॉटेलमध्ये अमित सरांचा सेलिब्रेशन, हॅपी बर्थडेचं सेलिब्रेशन करू आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ. आणि भविष्यात अशीच प्रगती हो आणि पुढील वाटचालीस त्यांना देवासाठी प्रयत्न करू. मास्तर तुम्ही काय म्हणणार? हॅपी बर्थडे अमित सर. आणि त्यापुढं काय शुभेच्छा तुमच्याकडून? भावी आयुष्याच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा अमित सरांना. आज तारीख 19, आज शनिवार, आज त्यांचा वाढदिवस आहे. बरं झालं मामाने आठवण करून दिली आणि त्यामुळं आता आपण 12 वाजता योगायोगाने त्यांचा वाढदिवस साजरा करूया. आपण जेवण बाकी अजून, त्यामुळं त्यांचा बड्डे पण होऊन जाईल. हॅपी बर्थडे अमित सर परत एकदा. तर ऐकलं तुम्ही. आता यो सर आता अमित भाऊचा आम्ही केक कापणार आहे. आता अमित भाऊचा केकचा जर व्हिडिओ बघायचा असेल, आम्ही कुठं सेलिब्रेशन करतो आणि कोणत्या हॉटेलला थांबतोय, तर या ब्लॉगला नक्की शेवटपर्यंत बघून राहू. कारण की आता शेवटपर्यंत ठेवणार नाही, आता ब्लॉगच एंड करणार. आता याच्या पुढं आता जर याच्या पुढचा जर ब्लॉग बघायचा असेल अमित भाऊचा जर केक कापतो ना, तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन नक्की दाबवा. कारण की सगळ्यात पहिले तुम्हाला आमचा व्हिडिओ दिसणार आहे. हाँ देख सकते हो गाइस, हम लोग होटल से खा के तो निकल गए चुके हैं. अभी अब हमारी क्रेटा जा रही है और मैं खुद अमित भाई के साथ है. अभी और एक जन है हमारे साथ. अभी यहाँ से हम लोग निकलने वाले हैं. अब सीधा कहाँ निकले होंगे वो? सूरत. अब सीधा सूरत. फिर सूरत से कल देखेंगे, कल गए तो गए, नहीं तो फिर घूमने वाले थोड़ा बार. और यहाँ मैंने मामू देखो गाड़ी के अंदर बैठ रहे. नीट बसा काय गाड़ी में नीट. सो गाइस बघू शकता, काल रात्री आम्ही ते ढाब्यातून निघलो होतो जेवून बिवून. काल रात्री अमित भाईचा बड्डे होता. आमचा विचार चालू होता केक कापायचा, पण तिकडे केक भेटला नाही म्हणून आम्ही मी ते विषय सोडून दिला. आता आम्ही काल रात्री हॉटेलला आलतो आणि काल रात्री हॉटेलचा व्हिडिओच काढायला विसरून गेलो. आता बाहेर निघायचं आम्हाला काढून. आता बघा काल रात्री आम्ही पोचलो होतो 5 वाजता. आता वाजले 10 वाजायला आलेले लमसम. अजून बघा सगळेजण झोपलेले. मामू इथं झोपलेले, इकडे अमित भाई आहे आणि इथं सर्प मित्र आहे. खूप खराटे मारून झोपलेले सगळेजण. आता हेच ब्लॉग आता असं एंड करणार. आता ह्याचा पुढचा ब्लॉग नक्की बघा, पार्ट 8.